शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घालावी या मागणीसाठी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन आहे ते केलेलं आहे। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण बघतो हे हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी आहेत ते जमलेले आहेत आणि कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तकावर बंदी घालावी अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। या सगळ्या एकूणच पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे, त्याचबरोबर या सगळ्या पुस्तकामध्ये जे काही संदर्भ दिलेले आहेत ते देखील इतिहासाची मोडतोड करणारे आहेत अशा पद्धतीचा दावा या सगळ्या आंदोलकांचा आहे आणि त्याच भूमिकेतून हे सगळं आंदोलन होतंय। आपण बघतो गेल्या 2 दिवसापासून या सगळ्या एकूणच पुस्तकाच्या शीर्षकावरून गदारोळ माजलेला असताना आज हिंदुत्ववादी संघटनांनी ही भूमिका घेतलेली आहे। काय सांगाल, काय नेमकी मागणी आहे? आमची मागणी आहे की छत्रपती शिवराय हे 5 पाचशांच्या छाताडावर विराजमान होऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। त्या पुस्तकामधून असं लक्षात येते की शिवाजी कोण होता, म्हणजे त्या पुस्तकातल्या आतलं जर का शीर्षक बघितलं, अफजल खान हे सुफी संत होता। ज्या अफजल खानानं तुळजाभवानी मातेचं मूर्ती फोडली, गाय कापली, पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिर तिथं विठ्ठलाची मूर्ती फोडली, गाय कापली, कित्येक शेती उद्ध्वस्त केल्या, तर हे राष्ट्रद्रोही होता, धर्मद्रोही होता आणि त्याचं उदात्तीकरण या पुस्तकामधून आहे। त्यामुळं आज हिंदू राष्ट्र समन्वय समिती, हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना जोपर्यंत या पुस्तकावर बंदी येत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। ह्यावर बंदी नाही आली तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहे। या सगळ्या पुस्तकाच्या शीर्षकावरून ज्या पद्धतीनं गायकवाडांनी शिवीगाळ केली ते तुम्हाला मान्य आहे का? त्याबाबत तुमची काय? आता काय गायकवाडांनी जे काय केलं ते त्यांचा प्रश्न आहे। आम्ही आमचं सांगू शकतो की आम्ही सनदशीर मार्गाने त्याचं प्रत्येकाचे वेगवेगळे स्ट्रॅटेजी असते। तर गायकवाडांचा पण उद्देश आहे की ह्याच्यावर बंदी आणावी। आता त्याने नंतर काय बोललं ते त्यांचा प्रश्न आहे। पण पुरोगामी संघटनांचा असा दावा आहे की ज्या वेळी या सगळ्या पुस्तकाच्या शीर्षकावरून वाद आला त्यावेळी पानसरेंनी त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं नाही, स्पष्टीकरण काहीच नाही। आता आम्ही पण प्रत्येक वेळेला आंदोलन करत होतो, इतकी वर्ष ते रस्त्यावर उतरले नव्हते, त्यामुळे आम्ही पण गप्प होतो। ते उतरल्यानंतर आम्ही रस्त्यावर उतरलोय। काय आता मागणी असणार आहे, काय अल्टिमेट? आमची मागणी आहे, ज्यांनी हे पुस्तक लिहिलं आता ते आंबे आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या कलमानुसार, आणि पुस्तकावर बंदी आणली पाहिजे। ह्या 2 मागण्या आहेत, नाहीतर मग आम्ही आमचं राज्यभर आंदोलन असणार आहे। पहिला आपण कशा पद्धतीने या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळतंय। या सगळ्या पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी, त्याचबरोबर या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आता या सगळ्या आंदोलकांकडून होताना बघायला मिळते। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।